तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला काल रात्री अपघात झाला आणि त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। भंडारा जिल्ह्यामधील कारदा गावाजवळ पटोलेंच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केलेला आहे। ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे, असं ट्विट लोंढेंनी केलेलं आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असं देखील लोंढे विचारतात। काल रात्री 11 वाजता करगाजवळ पिपळगाव येथे जिथे ट्रॅफिक हळू होते कारण की रस्त्याचं काम सुरू आहे, तिथे एका ट्रकनी नानाभाऊंच्या गाडीला मागून येऊन ठोस मारली। गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे। परमेश्वराच्या कृपेने त्यांना काही झालं नाही, त्यांच्या सहकार्यांना काही झालं नाही। आम्हाला अशी भीती वाटते की हे घातपात होऊ शकतो, त्याची चौकशी करायला काय हरकत आहे। आम्ही आमची रीतसर तक्रार जी आहे ती डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रश्मी शुक्लाजी यांच्याकडे थोड्या वेळात दाखल करतोच आहे आणि तसं ट्विट करून आम्ही त्यांना तशी मागणी पण केलेली आहे। त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।